नवऱ्याने आपल्या बायकोला हॉटेलच्या एका रूम मध्ये परपुरुषासोबत पकडलं. विचार करा, ह्या दोघा नवरा बायकोच आहे ना, लव्ह मॅरेज झालं होतं. आणि ज्यावेळेस लव्ह मॅरेज करायचं होतं ना, त्यावेळेस ह्याच मुलीने त्या मुलाला सांगितलं होतं की तू माझ्यासोबत लग्न करणे तर मी मरून जाईल. विचार करा, एवढं मोठं आश्वासन दिलं तरी सुद्धा 3.5 वर्षामध्ये ती मुलगी परपुरुषासोबत सापडली. विचार करा, त्या मुलाला काय वाटत असेल. अत्यंत तिचं म्हणजे मन तुटलेलं आहे त्या ठिकाणी. मला त्या महिलाला सांगायचंय, ज्या महिला अशा प्रकारचे वागत असतात, की तुमच्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम तुम्हाला कोणीही करू शकत नाही. तुमचा प्रियकर्ता अजिबात करू शकत नाही. तो फक्त 2-4 तासासाठी तुम्हाला हॉटेलवर घेऊन जाईल, तुमच्या संग खेळल. पण विचार करा, तुमचा नवरा आयुष्यभर तुम्हाला साथ देत असतो. तुमच्या आजारपणामध्ये तुम्हाला बरं करत असतो, तुमच्यासाठी कपडे घेतो, तुमचा पूर्ण खर्च उचलतो. तुमच्या लेकरांना सुद्धा तोच जीव लावत असतो. त्यामुळे आपल्या नवऱ्यासंग ना कधीच चीट करू नका. आपल्या आईवडिलांचा विचार करा, त्यांच्या नावाचा विचार करा. आणि आपल्या नवऱ्याने सुद्धा आपल्या बायकोला कधीच चीट करायला नाही पाहिजे. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.